नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पुण्यामध्ये एक घटना घडली. ती घटना खरोखर अत्यंत विचार करणारी आहे, विचार करायला लावणारी आहे. आता मी असं म्हणत नाही आहे की ही गोष्ट म्हणजे धक्कादायक आहे किंवा अशी घटना घडलीच कशी. या आपल्याकडे अगदी सहज राजरोसपणे या सगळ्या घटना घडत आहेत. हे बलात्कार अगदी क्षुल्लकच व्हायला लागलेत. मला तर वाटते रस्तोरस्ती कुठं काय काय घडते बातम्यांना येते म्हणून काही गोष्टी कळत आहेत, पण ज्या गोष्टी बातम्यांना येत नाहीत, ज्या गोष्टी आपल्या समोरपर्यंत आणल्या जात नाहीत, अशा कित्येक बलात्काराच्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत आहेत. फक्त ते आपल्या समोर येत नाहीत म्हणून आपल्याला दिसत नाहीत. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरती जी काही घटना घडली आहे ना, ती घटना एकच दर्शवते. म्हणजे बोटं 5 बोटं आहेत अशी ती 5 बोटं अनेकांकडे जात आहेत. ते सगळ्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला. स्वारगेट बसस्थानकावरती मी अनेकदा गेलो, अनेकदा. ते स्वारगेट बसस्थानक असं आहे ना की जे नेहमी गजबजलेलं असतं. नेहमी कुठेही कधीही कुठल्याही वेळेला तुम्ही तिथं जा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला माणसं, तिथली ती गर्दी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जशाच्या तशा भेटतातच. तुम्ही पहाटे 5ला जा, 4ला जा, 3ला जा, रात्रभर तिथं थांबा, नाही तर दिवसाचं कधीही थांबा. ते गजबजलेलं बसस्थानक असतं. आता ते बसस्थानक मोठं आहे. तिथं आवाका देखील येणाऱ्या त्या एसट्यांचा फार मोठा आहे. त्याच ठिकाणी सकाळी 5:30-5च्या सुमारास काहीतरी सांगितलं जातं आहे, एका तरुणीवरती बसमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. ती घटना निश्चित निंदनीय आहे. पण या सगळ्या घटना होत असताना किंवा ही सगळी घटना घडत असताना आज दिवसभर मी काही गोष्टी ऐकल्या. मी व्हिडिओ त्याच्यासाठी म्हटलं बनवला पाहिजे. या बलात्कारांचा तर जाहीर निषेध आहे, पण जेव्हा काही गोष्टी धक्कादायक समोर आल्या तेव्हा मला देखील सुचेन असं झालं की ज्याला काय नक्की चाललं आहे. त्या बसमध्ये किंवा त्या आजूबाजूच्या त्या यार्डाच्या उभ्या राहिलेल्या बसींमध्ये, त्या एसट्यांमध्ये जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समोर काय आलं, त्या एसट्यांमध्ये, त्या बसींमध्ये, माफ करा, कंडोमची पाकिटं सापडण्यात आली. त्या एसट्यांमध्ये स्त्रियांची अंगवस्त्र सापडण्यात आली. ही गोष्ट साधी नाही आहे. याचा अर्थ मी तुम्हाला काय सांगतो, जरा व्यवस्थित ऐका, बारकाईनं ऐका. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कुणी तिच्या याला चोराच्या उलट्या बोंबा करू नका. सगळ्यांना सगळं माहिती आहे, कोण काय करतं, कुठली पोरं आपली काय करतात किंवा किती जणांना काय काय रस्त्याच्या आजूबाजूला दिसतं, सगळ्यांना माहिती आहे. आपण फक्त बोलत नाही उघडपणे. या एसट्यांमध्ये राजरोसपणे धंदा केला जातो, स्त्रियांचा धंदा केला जातो. हे करणारं कोण आहे? त्या पुण्यामध्ये ते बुधवार पेठ असो, नाहीतर या हायवेच्या आजूबाजूला मी जसं अनेकदा माझ्या अनेक विषयांमधून मी हात घातला आहे, हे पोलीस साले हप्ते घेतात. या ट्रकांमध्ये तुम्ही हायवेच्या आजूबाजूने गेलेले हे छक्के काही स्त्रिया 100-200 रुपये घेऊन ह्या स्वतः धंदा करतात. यांच्यावरती आळा टाकला जात नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रशासकीय व्यवस्था. या बसींमध्ये कंडोम आणि ह्या ज्या काही गोष्टी सापडल्यात ना, ही कोण आहेत? ही दिवसाचा धंदा करणार नाहीत, ही रात्रीच्या अवलादी सगळ्या त्या एसट्यांमध्ये जाणार आहेत, या रात्रीच्या सगळ्या. आणि त्याचा परिणाम म्हणून कालचा बलात्कार आणि सकाळच्या ज्या काही घटना घडली ती आहे. आमचे पोलीस कुठं असतात? आमचे पोलीसच साले अर्धे हप्ते घेतात. अर्धे, काही जण असतील पण अर्धे हप्ते घेतात पोलीस. त्या बुधवार पेठेमध्ये असलेल्या धंदा करणाऱ्या स्त्रिया ज्या असतील त्यांच्याकडे काय लायसन बिसन असेल, पण अशा बाहेर ज्या दिसतात तुम्हाला रस्त्यांवरती, कुठं त्या ट्रक टर्मिनलला, कुठं तुमच्या बस स्थानकांवरती, हायवेच्या आजूबाजूला, झाडांमध्ये, या कोण आहेत? या कुठून आणल्या जातात? यांना कोण पोचतं? पोलिसांना माहिती नाही. पोलिसांना सगळं माहिती आहे. त्या स्वारगेटच्या बस स्थानकावरती पोलीस आम्हाला किती पाहायला मिळतात. त्या स्वारगेटच्या बस स्थानकावरती इथले जे कोणी एस टीचे कोणी असतील सुरक्षा रक्षक, कुठं घंटात ते जायला ते सुरक्षा रक्षक आहेत? कुठे आहेत? फुकटचा पगार या अवलादी घेत आहेत. फुकटचे पगार घेत आहेत ते फुकटचे. त्यांना कशाला साल्यांना ठेवले तिथं मला काही समजत नाही. हे कसलं घंट्याची सुरक्षा करतायत. यांना घेणं देणं तरी काय पडलं आहे कशाचं काय? हे नुसते साले पगार घ्यायला फक्त कसा येत नाही म्हणून मोर्चांना बघा कसे उतरतील लगेच, आम्हाला पगार मिळत नाही म्हणून. पण यांची कामं किती चोख पार पाडतात ही लोक, यांच्यावरती देखील प्रश्न आहे. दुसरा प्रश्न मी पोलीस यंत्रणेवरती उभा केला, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हे पोलीस अर्धे पोलीस चोर आहेत, चोर. या भारतातले, या महाराष्ट्रातले खास करून अर्धे पोलीस चोर आहेत, चोर. मी तुम्हाला सांगून देऊ शकतो. एखाद्या आयुक्तानं फक्त मला सांगावं आणि पत्र काढून लिहावं की माझ्या या आयुक्तालयाच्या सगळ्या हद्दीमध्ये असली कोणतीही घटना घडत नाही. अशी घडत असेल तर ती माझ्या निदर्शनास आणावी. माझी नोकरी सोडायला तयार आहे. साला कोणाच्या दम असेल ना, दम, कुठल्या पोलीस आयुक्तालयामध्ये आयुक्तामध्ये जर दम असेल ना, त्यानं मला फक्त सांगावं ही गोष्ट. मी त्याला सांगतो साला कुठं काय काय आणि काय काय नाही ते. मला अनेक जण फोटो आणि अनेक जण मला काय काय पाठवत असतात.
मी ही गोष्ट बोलत नाही कारण म्हटलं हे बोलण्यासारखं नाही आहे, किती सारखं सारखं बोलणार आपण. इल्लीगल मी म्हणतोय, लिगली द्या सोडून, इल्लीगल गोष्टी किती चालतात ह्या. कोण आहे ना खतपाणी घालतं? पोलिसांना माहीत नाही, त्यांच्याच हातात आहे ना सगळ्या सुरक्षा आणि सगळ्या गोष्टी. कानाडोळा केला जातो, पाहिलं जात नाही तिकडे, त्याच्यामुळे ह्या घटना घडतात. मध्ये ते आज सुप्रिया सुळे काय म्हटलं की राज्याचं म्हणजे ते त्या बाईचं काही असतं, त्या प्रत्येक गोष्ट वड्याचं तेल वांग्यावर कसं काढायचं ते त्या बाईकडनं शिकावं. जसं शरद पवार करतात तसंच ती. त्यांचं असं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था राज्यातली ढासळली. ठीक आहे, आपण ते समजू शकतो. गृह खातं काय करतं? गृह खातं म्हणजे देवेंद्र फडणवीस काय करतात? आता हा बलात्कार काय कुठल्या देवेंद्र फडणवीसांनी करायला नाही सांगितलं आहे त्या व्यक्तीला की बाबा जाऊन कर म्हणून. त्यांचा काय संबंध? ते त्यांच्या तिकडे बसलेत, पोलिसांना खाली आदेश देतात. पोलीस खाली किती काम करतायत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, काम करत असताना ते इमानदारीनं किती करतायत हे देखील महत्त्वाचं आहे. एखाद्या पोलिसाला सांगितलं जा बाबा तुझ्या रात्रीच्या 4 फेऱ्या मारून ये तुझ्या एरियामध्ये, तो 4 मारतोय की 1 मारतोय हे महत्त्वाचं आहे. हे काय कुठले फडणवीस आणि गृहमंत्री नाही सांगत, त्या पोलिसाच्या इमानदारीवर आहे. तो त्याचा पगार घेतलेल्याचं काम करतोय की साला बोंबलत फिरतोय कुठं, की दारू पिऊन ढसून पडतोय कुठं, हे महत्त्वाचं आहे. हे होत नाही म्हणून या घटना घडत आहेत. एखाद्या पोलिसाला दिलेलं 4 तुला फेऱ्या मारायच्या ना, मार झाल्या 4 वेळा 2-2 तासाने फेऱ्या, तू मारत नाहीस म्हणून हे फोपावलेत, म्हणून ह्या औलादी बाहेर पडत आहेत. आमच्या पुण्याची ओळख काय? बलात्कारी पुणे, गुंड्यांचं पुणे, कुठलं शिक्षणाचं माहेरघर. राहिलंच नाही शिक्षणाचं माहेरघर. ही अवस्था आमच्या पुण्यामध्ये. स्वारगेटसारख्या बस स्टेशनवरती एखाद्या एस टीमध्ये एखाद्या तरुणीवरती बलात्कार होतो, त्याला जीव देऊन मरा साल्यानं सगळ्यांना. आपली लायकी नाही आहे महाराष्ट्रात राहण्याची, आणि ह्याला फाशी बिशी काय होणार नाही. ह्या औलादी अशा चढवल्या जातील 5-5, 10-10 वर्ष. यांचा निकाल लागेपर्यंत हे निवांत खाऊन पिऊन दणदणीत राहतील, बाहेर पण येतील एखाद्या वेळेस. कुठल्या आजा माझी कोणाचा असेल हात त्याच्या डोक्यावरती तर तो येईल देखील बाहेर. ही आमची पोकळ घाणेरडी व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, आमचे मंत्री, आमचे राजकारणी, आमचा समाज, आम्ही सगळी, मी म्हटलं नाही 5 बोटं, हे 5च्या 5 अंग, आम्ही प्रत्येक जण या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहोत, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक जण. त्याशिवाय या महाराष्ट्रामधल्या जोपर्यंत ही 5 अंग आहेत ना, ही जोपर्यंत म्हणजे काय बोललो असं सुतासारखे सरळ होत नाहीत, तोपर्यंत या सगळ्या घटना थांबणार नाहीत. एवढं फक्त लक्षात ठेवा. घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे, पण याचा अर्थ असा नाही की फडणवीस जबाबदार आहेत, गृहमंत्री जबाबदार आहेत. जबाबदार सगळेच आहोत, कारण सगळे आपण काम चुकार आहोत. आपलं काम आपण योग्य करत नाही, घेतलेल्या पगाराला आपण जागत नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत. त्या बशीमध्ये कंडमची पाकिटं आणि त्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या. माफ करा मला बोलावं लागते सरळ, म्हणजे हे आज नाही, हे कायमस्वरूपी ते चालू असतं तिथं. त्या एसट्या बहुतेक ते डबे त्याच्यासाठीच उभे केलेत की काय. बरं साला याच्यात कोण पैसा बिसा घेऊन तर ते काय वापरायला देत नाही ना. पण चौकशी झाली पाहिजे, यांना देखील बाहेर काढावं लागेल. जर हे बाहेर येऊ शकत नसतील तर असे बलात्कार तुमच्यासोबत रोज होत राहतील. तुम्ही कितीही आवाज उठवा आणि कितीही घाई करा, या अवलादी थांबणाऱ्या नाहीत. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रसंगावरती आणि या सगळ्या गोष्टीवरती मला आवर्जून कळवा. आणि त्या नराधमाला फाशी जर होणार नसेल तर मग मात्र निश्चित त्या गृह मंत्रालयावरती, या सगळ्या न्यायालयीन व्यवस्थेवरती निश्चित ताशेरे ओढावे लागतील आणि बोलावं लागेल.